सध्या रब्बीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांची लगबग ही पेरणीकडे लागली आहे. परंतु अशातच धान्य विक्रेते करणारे, बियाणे विक्रेते करणारे आणि खतं विक्रेते करणारे जे विक्रेते आहेत त्यांचा मात्र राज्यव्यापी संप सुरू होता. खरं तर या संपामागची भूमिका नेमकी त्यांची काय आहे आणि या संपाला त्यांना का सामोरं जावं लागतंय हे सर्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपल्यासोबत मापदा जी खतं आणि बियाणं विक्रीचे संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष आहे विनोद तराळ. त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, काय नेमकं प्रॉब्लेम्स होते की ज्यामुळे तुम्हाला संपासारखा भूमिकावरती उतरावं लागलं आणि तो आता त्याची परिस्थिती नेमकी काय चालली आहे? राज्य शासनाने नुकताच पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या कृषी निविष्ठा विक्री व्यवसायासंबंधी 4 नवीन कायद्यांचा मसुदा तयार करून तो आता या पावसाळी अधिवेशनामध्ये ठेवला की ज्या मसुद्याचं कायद्यामध्ये रूपांतर हे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला होणार आहे. त्याचा उद्देश हा शासनाचा कृषी व्यवसायाच्या माध्यमातून किंवा शेतकरी बंधूंना सेवा देणाऱ्या ज्या कृषी केंद्र चालक आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांना जे काही चुकीचं काम करत असतील त्यांना आळा बसावा. शेतकरी बंधूंना चांगल्या पद्धतीचं दर्जेदार निविष्ठा, मग त्यामध्ये बियाणे असतील, खते असतील, कीटकनाशके असतील, हे पूर्णतः व्हावा हा शासनाचा हेतू आहे. परंतु त्यामध्ये या संदर्भामध्ये कायदे करताना शासनाने त्यात MPD सारखी तरतूद कृषी केंद्र चालकांसाठी केलेली आहे का जी अत्यंत घातक तरतूद आहे. आतापर्यंत आपण बघितलं असेल की MPDA कायदा हा फक्त झोपडपट्टी गुंड, वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार, वाळू माफिया, हातभट्टीचे दारू विकणारे गुन्हेगार अशा लोकांसाठी हा MPDAचा कायदा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू होतो. तो कायदा कृषी केंद्र चालकांवरती लागू केल्यास आज या राज्यामध्ये जे 70,000 कृषी केंद्र चालक आहेत, आज हे 70,000 कृषी केंद्र चालक MPDAचे गुन्हेगार ठरतील आणि त्याला केव्हाही 3 महिन्यासाठी कोणाची परवानगी न घेता त्या जिल्ह्याचे कलेक्टर किंवा SP 3 महिन्यासाठी आत टाकू शकतील आणि त्याला पुन्हा 3 महिन्याची मुदतवाढ करू शकतील. अशा पद्धतीची अमेंडमेंट या कायद्यामध्ये आहे. एक तर त्याला आमचा प्रखर विरोध आहे. दुसरा विरोध आहे आमचा नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीमधला की नुकसान भरपाईमध्ये शासनाने जर एखाद्या शेतकरी बांधूचं गुणवत्तापूर्ण बियाणं नसेल, त्याच्या जर्मिनेशनमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्या जर्मिनेशनमध्ये प्रॉब्लेम असलेल्या तपासणीचे अधिकार एका समितीला दिलेले आहे. त्या समितीने तपासणी केल्यानंतर त्या समितीचा जर अहवाल आला का हे बियाणं सदोष आहे तर त्या शेतकऱ्याला दुकानदाराने नुकसान भरपाई द्यावी, अशी या पद्धतीची तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं 1 एकर असो का 100 एकर असो नुकसान झालं असेल तर त्याला नुकसान भरपाई मग ते 1,000 रुपये असो का लाख रुपये असो, लाखाच्या घरात असो, ती कृषी केंद्र चालकाला द्यावं लागणार आहे. तर हे कृषी केंद्र चालकाला परवडणार नाही आहे. तो नाममात्र नफा घेऊन शेतकऱ्यांना सेवा देत असतो आणि त्याला जर अशा पद्धतीची नुकसान भरपाई द्यावी लागली तर त्याला घरदार विकावं लागणार आहे. म्हणून आमचा विरोध आहे की नुकसान भरपाईचं सुद्धा कलम काढावं. अच्छा सर, खरं तर आपण बघतोय की राज्यभरातले शेतकरी जे आहेत ते आधीच अडचणीत आहेत आणि अशातच तुमच्यासारख्या या संपामुळे या शेतकऱ्यांचं अधिक नुकसान वाढेल असं आपल्याला वाटत नाही का? 100% खरं आहे. आम्ही शेवटी शेतकरी बांधूंसाठीच, शेतकऱ्यांचे पोरं म्हणूनच ह्या व्यवसायामध्ये आम्ही आहोत आणि कृषी केंद्राच्या माध्यमातून आम्ही आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे सेवा करतो आहे. दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके आम्ही शासनाच्या परमिशन असलेल्या कंपन्यांचाच विकून राज्यातला शेतकरी कसा समृद्ध होईल यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि आपण सर्वजण बघताय का मागच्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याची प्रगती ही देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी आहे आणि निश्चितच याच्यामध्ये चांगला वाटा आमच्या कृषी केंद्र चालकांचा आहे की जो शेतकरी बंधूंना चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट पद्धतीचे बियाणे असतील, खतं असतील, कीटकनाशके असतील किंवा अन्य निविष्ठा असतील त्याचा पुरवठा करून शेतकरी बंधूंना तो सर्वच प्रकारची मदत करतो. मग त्यामध्ये वेळप्रसंगी आर्थिक मदतही आम्ही शेतकऱ्यांना बांधूंना करतो. त्यामुळे आज महाराष्ट्राची परिस्थिती निश्चितच इतर राज्यांपेक्षा देशभरामध्ये समृद्ध आहे. सर, खरं तर आपण जर इतिहास बघितला तर अनेक ठिकाणी असं आहे की कृषी केंद्र चालक जे आहेत ते लिंकिंग करतात. खतांसोबत तुम्हाला बियाणं किंवा बियाणांसोबत खतांचं लिंकिंग केलं जातं. तर अशा पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांना कुठंतरी अडचणीत आणण्याचा पण प्रयत्न केल्याचे अनेक उदाहरणं समोर देता येतील. तर हे जे काही प्रकार घडतात याच्यावरती कुठंतरी आळा बसावा म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे आणि त्याला तुम्ही विरोध करताय. लिंकिंगचा जो प्रश्न आपण विचारला तो चांगला प्रश्न आपण विचारला, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे. लिंकिंगच्या बाबतीमध्ये वारंवार ओरड ही शेतकरी बंधूंपेक्षा आमच्या कृषी केंद्र चालक जास्त करतो आहे. परंतु आमचा आरोप आहे, स्पष्ट आरोप आहे की शासन आमच्या या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करते आहे वर्षानुवर्ष. कारण याच्यामध्ये लिंकिंग करणाऱ्या कंपन्या ह्या कुठेतरी सरकारी भागीदारी असलेल्या कंपन्या आहेत केंद्र सरकारच्या, त्यामुळे ह्या लिंकिंगला पाठीशी घातलं जाते. अच्छा,
खरं तर झोपडपट्टी कायदा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे आणि या प्रकारचा कायदा कृषी केंद्र चालकांना 2 तक्रारी आल्यानंतर लागू होईल आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची तरतूद करण्यात येते. तर कुठेतरी सरकार एकदम पाण्यात पाहतंय कृषी केंद्र चालकांना असं वाटतं. मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यामध्ये ज्या काही तक्रारी ह्या आपल्या निविष्ठांच्या अप्रमाणितच्या किंवा बोगसच्या आल्या, तर त्या अनुषंगाने राज्य सरकार हा कायदा अनुपावते आहे. निश्चितच या बाबतीमध्ये आम्ही शासनाच्या सोबत आहोत. शेतकरी बंधूंसाठी जर अशा पद्धतीचा कायदा आपण आणत असाल तर आमचं त्याला समर्थन आहे, विरोध नाही. परंतु हे करत असताना आमचा जो कृषी केंद्र चालक राज्यामधला आहे तो फक्त शासनाने ज्या कंपन्यांना परवानग्या दिलेल्या आहेत त्याच कंपनीचा सीलबंदच माल, मग तो कोणताही असो, खतं बियाणं किंवा औषधी, हे तो विकत असतो आणि त्या कंपन्यांच्या क्वालिटीच्या गुणवत्तेचा जो दर्जा आहे ते बघण्याचं काम हे शासनाच्या कृषी विभागाचं आहे. मग याच्यातून आपला जो शासनाचा कृषी विभाग आहे तो कुठेतरी फेल ठरतो आहे. जर समजा चुकीच्या निविष्ठाखाली जात असतील तर शासनानेसुद्धा ते बघावं. आणि त्या व्यतिरिक्त राज्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या जे राज्याच्या बॉर्डर्स आहेत त्या राज्याच्या बॉर्डर्सच्या जे शेजारचे जे राज्य आहेत त्या ठिकाणून काही अप्रमाणित माल हा काही लोक कृषी केंद्राव्यतिरिक्त विकतात, त्याच्या तक्रारी होतात आणि त्याच्यामध्ये आमचा कृषी केंद्र चालक दोषी धरला जातो. दुसरी जी तुमची मागणी आहे की नुकसान भरपाई जी आहे ती शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकाने द्यावी, याला तुमचा विरोध होतोय. नेमकी तुमची भूमिका काय त्यामागे? आमची त्याच्यामागची भूमिका अशी आहे की आमचा जो कृषी केंद्र चालक आहे हा नाममात्र दरामध्ये ह्या निविष्ठा विकत असतो. अशा वेळेस जर एखाद्या ठिकाणी एखादं बियाणं जर सदोष निघत असेल आणि त्याची मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई जर शेतकरी बंधूला द्यावी लागणार असेल तर ती कंपनीने द्यावी. शासनाने कायदा करताना ती कंपनीवरती ती नुकसान भरपाई टाकावी. आम्हाला त्याच्यामध्ये शासनाने साक्षीदार म्हणून घ्यावं की बुवा हे बियाणं ह्याच कंपनीचं होतं, हे मीच विकलेलं आहे आणि सीलबंद होतं, मी सीलबंद विकलेलं आहे. त्यामुळे ही नुकसान भरपाई ही कंपनीवर टाकावी, दुकानदारावर टाकू नये शासनाने, अशी आमची मागणी आहे. आता सध्या तुमची परिस्थिती नेमकी काय आहे? तुमची जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून शासनाशी काही तुमचं बोलणं झालं आहे का? यावर तोडगा नेमका कसा निघणार आहे? या संदर्भामध्ये नुकताच 2, 3 आणि 4 नोव्हेंबरला आम्ही राज्यव्यापी 3 दिवसीय बंद पाडला. तो बंद अतिशय कडकडीत पाडला गेला, परंतु त्या बंदची दखल शासनाने न घेतल्यामुळे आम्ही 20 तारखेपासून ह्या नोव्हेंबरच्या राज्यभरामध्ये रिटेल व्यावसायिक आणि होलसेलरने कंपनीकडून कोणत्याही निविष्ठा खरेदी करू नये. म्हणजे खतं बियाणे किंवा कीटकनाशके हे खरेदी करू नये आणि जे माल शेतकरी बंधूंसाठी आपल्या दुकानात उपलब्ध असेल फक्त तोच विकावा, अशी भूमिका 5 तारखेपर्यंत 5 डिसेंबरपर्यंत 20 नोव्हेंबरपासून आम्ही घेतली. आणि 5 डिसेंबरपासून बेमुदत बंद सुरू करून 7 डिसेंबरपासून जो राज्याच्या हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू होणार आहे त्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करावे अशी आमची भूमिका राज्याची आम्ही जाहीर केलेली होती. त्या अनुषंगाने 20 नोव्हेंबरपासून म्हणजे कालपासून आम्ही खरेदी बंदला सुरुवात केली. परंतु दुपारी काल राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली. त्यामध्ये त्यांनी आमच्यासमोर काही हे ठेवलं की तुम्ही या चर्चेला आपण त्यातून मार्ग काढू. हे जे काही तुमचे दोघं अडचणीचे विषय आहेत त्यामध्ये कृषी केंद्र चालकांना त्रास होणार नाही असा मार्ग आपण निश्चितच काढू. त्यामुळे आम्ही तूर्त 1-2 दिवसामध्ये त्यांची बैठक लागणार आहे, म्हणून आम्ही सध्या स्थगित ठेवलेला आमचा निविष्ठा खरेदीचा विषय आणि त्यानंतर मग आम्ही पुढची दिशा 25ला ठरवू. मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काही बोलणं किंवा भेट झाली? मुख्यमंत्री महोदयांनी उद्या सकाळी 7 वाजेला आम्हाला वर्षा निवासस्थानी वेळ दिलेला आहे. त्यामुळे उद्या त्यांच्याशी सुद्धा आमची धनंजय मुंडे साहेबांच्या आधी भेट होऊन त्यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढू पुढचा. तुम्हाला वाटतं तुमच्या या आंदोलनाची दखल शासन घेईल? निश्चितच शासनाने दखल घेते आहे आणि म्हणूनच कालपासून शासनामध्ये हालचाली सुरू झाल्या. कारण शेवटी हा विषय हा राज्यातल्या आमच्या 4-5 कोटी शेतकरी बंधूंशी निगडीत आहे आणि अशा वेळेस ग्रामीण भागाची नाळ ज्या व्यवसायाशी जुडलेली आहे त्या व्यवसायामध्ये शेवटी ग्रामीण शेतकऱ्याचाच मुलगाही या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शासन निश्चितच याची दखल घेईल असा मलासुद्धा विश्वास आहे. एकंदरीत आपण पाहिलं की हे जे संपूर्ण आंदोलन सुरू आहे ज्यामुळे शेतकरी खरं तर त्यांच्या मुख्य व्यवसायामुळे वंचित होऊ शकतं, मुख्य व्यवसायाला त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात, अशा प्रकारचं हे आंदोलन होतं जेणेकरून शासनाने आखून दिलेले निर्बंध हे लवकरात लवकर दूर व्हावे आणि कृषी व्यावसायिकमध्ये असलेले कृषी केंद्र चालकांच्या ह्या अडचणी लवकरात लवकर संपाव्या यासाठी मापदातर्फे देखील बैठक घेतली जाते आणि त्यांच्यातर्फे देखील हा प्रयत्न केला जातो. परंतु शासन मात्र या संपूर्ण विषयावरती नेमकी काय दखल घेतं हे येणाऱ्या काळातच समजणार आहे. जळगाव अभिजित पाटील,
आवाज मराठी जळगाव. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.